नमस्कार सर्वांना, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे व्लॉग विथ प्रिया प्रिशा। गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे, आशा करतो तुम्ही पण मस्तच असाल आणि स्वस्त असाल। चला तर आता हा मॉर्निंगचा टाईम आहे। मी इथे फिरत होती, वॉक करत होती आणि मी रोज करते इथे वर जाते फिरायला टेरेसवर, पण आज मी इथे गॅलरीमध्ये फिरत होती कारण की आज खूप उशीर झालेला होता आणि म्हटलं चला अर्धा घंटा आपण इथं गॅलरीमध्येच फिरून घेऊया, कारण की प्रिशासुद्धा अंदर झोपलेली होती आतमध्ये। तर इथे फिरत होते मी। माझं मॉर्निंग असंच असते, सकाळी उठून मस्त अर्धा घंटा मी फिरते। कसं आहे, स्वतःलासुद्धा टाईम दिलेला चांगला असतो आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते सकाळी उठल्यानंतर। आणि सकाळी उठलंच पाहिजे। जर आपण वेळानं उठलं ना तर आपल्याला निगेटिव्हिटी आणि म्हणजे पूर्ण निगेटिव्ह विचार आपल्या माइंडमध्ये असतात। तर इथे फिरून झालं माझं आणि नंतर मी डायरेक्ट बेडरूममध्ये एंट्री केली, कारण की इथे मला बेडशीट आवरून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित करायची होती। थोडीशी आवरू तर नाही शकत होते मी, कारण की प्रिशा झोपून होती तिथे। प्रिशा ही 8-8:30ला उठते आणि इथे वाजलेले होते सकाळचे 6:30। इथे थोडीशी व्यवस्थित केली मी बेडशीट। माझं डेली रुटीन तुम्हाला रोजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे। काही चुकी झाल्यास मला माफ करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून नवीन नवीन काय तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला आवडतील। तर तुम्ही सजेस्ट करा मला की असे असे ब्लॉग बनवू वगैरे करून, कारण की माझा नवीनच अनुभव आहे यूट्यूबवर लॉंग व्हिडिओचा। कारण की शॉर्ट व्हिडिओचं माझं एक चॅनल होतं, त्याचं नाव होतं प्रिया प्रिशा ब्लॉग, हे चॅनलचं नाव होतं। तर तिथं मी कॉमेडी व्हिडिओ अपलोड करत होती। तर त्याच्यानंतर बेडशीट आवरून झाली आणि इथे मी आली ब्रश करायला। ब्रश केला, म्हणजे वॉकिंग करून आली मी की नंतर ब्रश करते। ब्रश झाला की मस्त पाणी घेते, गरम नाही घेत मी, म्हणजे जे माठातलं नॉर्मल पाणी असते तेच घेते। एक ग्लास पाणी पिते मस्त छान निवांत बसून। तिथं तरी थोडंसं आपल्या स्वतःला म्हणजे एक टाईम मिळतो पाणी पिण्याच्या निमित्ताने। तर टाईम दिलाच पाहिजे, स्वतःलासुद्धा दिला पाहिजे, घरच्यांनासुद्धा दिला पाहिजे। आणि सकाळी उठलं तर माझी कामं 11 वाजेपर्यंत पूर्ण आवरून होऊन जाते। आणि त्याच्यानंतर माहीत आहे का, मग इथं मस्त पाणी पिली। चहा मी माझं मन असलं तर घेते, नाहीतर नाही घेत मी चहा। आणि त्याच्यानंतर मग मी मस्त पाणी पिऊन निवांत प्रिशाच्या नाश्त्याची तयारी करत होती, कारण की ती उठेपर्यंत नाही का, तिचा 8चा टाईम असते, तर मी तिच्या 8 वाजेपर्यंत नाश्ता तयार करते। तिला उठवते, नंतर ब्रश वगैरे करून तिला मी सकाळी नाश्ता वगैरे देते, कारण की तिचंसुद्धा मला तिच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागते, ती लहान असल्यामुळे। इथे नंतर 11 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे सर्व कामं आवरले, 12 वाजता जेवण करायला घेतलं। कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला। प्लीज काही चुकी झाल्यास मला कळवा की इथे चुकी झाली म्हणून।